एकही बहीण वंचित राहू देणार नाही। सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार। की बहीण सारखी योजना की ज्या योजनेमध्ये 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये थेट आपण त्या ठिकाणी देतोय। आपण योजना ज्यावेळेस घोषित केली, आमचे विरोधक म्हणायचे फसवी योजना आहे, फसवी योजना आहे, 10% महिलांना देखील मिळणार नाही। मला सांगताना आनंद वाटतो, पहिल्या झटक्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार। एकही बहीण वंचित राहू देणार नाही। सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार। तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना, ही योजना कोणीच बंद करू शकत नाही, कोणीच बंद करू शकत नाही। पण आमच्या विरोधकांच्या पोटामध्ये इतका गोळा उठलाय, ते म्हणतात 1500 रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का, त्यांना लाच देता का? अरे वेड्यांनो, बहिणीचं आणि आईचं प्रेम कोणीच खरेदी करू शकलं नाही। प्रत्यक्ष ईश्वर देखील उतरला आणि त्यांनी म्हटलं बहिणीचं प्रेम खरेदी करतो, तरी ते खरेदी करता येत नाही। हे संपूर्ण बहिणींना या ठिकाणी धन्यवाद देण्याकरता मी आलेलो आहे आणि त्यांना आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता तुमचे आमच्यासारखे सगळे भाऊ हे सातत्याने कार्यरत राहतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या बहिणींच्या पाठीशी ताकदीनं आम्हाला कसं उभं राहता येईल, हाच आमचा प्रयत्न असेल। खरं म्हणजे आम्ही हे सगळे प्रयत्न करत असताना तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करतात। जसं लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टात गेले, आता कोर्टातनं जमलं नाही तर म्हणतात लाडक्या बहिणीत भ्रष्टाचार झाला। आता आम्ही पैसे ना आमच्या अकाउंटला येतात ना कोणाच्या अकाउंटला येतात, पैसे थेट शासनाच्या तिजोरीतनं लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जातात। त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या डोक्यात आहे, भ्रष्टाचार योजनेत नाही आहे, भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे। किंबहुना एखादी एवढी मोठी योजना 2.5 कोटी महिलांची 1 रुपया भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते, याचं आश्चर्य त्यांना वाटतं, याची असूया त्यांना वाटते, याचं दुःख त्यांना वाटतं। पण त्यांना काही वाटू द्या, प्रामाणिक आमच्या ज्या योजनेच्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना हा लाभ आम्ही देतच राहणार आहोत। आणि म्हणूनच शेवटी आपण ज्यावेळेस विकासाचं बोलतो, वारशाचं बोलतो, प्रथा परंपरांचं बोलतो, आपल्या सणांचं बोलतो, त्यावेळी महत्वाचा फरक आशिषजींनी आपल्याला सांगितला, भाषणात बोलणारे कोण आहेत आणि कृतीत करणारे कोण आहेत याचा फरक आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी समजतो।